दिसते. Yesterday we will study the introductory part of electrophilic addition reaction. Right? Today we will start from rearrangement of ionic electrophilic addition reaction. एक्झॅक्टली काय होतं आपण लास्ट लेक्चरला जे बघितलं आपल्याला मार्कोनिकॉफ रूल नुसार आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार आपल्याला प्रोडक्ट मिळतो. राईट? आता इथे मी तुम्हाला थोडंसं दाखवतो मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ. जेव्हा अनसबस्टिट्युटेड अनसिमेट्रिकल अल्किन असेल तेव्हा हायड्रोजन कुठे अटॅच होतो? लेस सबस्टिट्युटेड कार्बनला हायड्रोजन अटॅच होतो. हे का होतो? तर आपल्याला माहिती आहे की सेकंडरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन. त्यामुळे हा लेस सबस्टिट्यूट म्हणजे एक नंबरच्या कार्बनला अटॅच होतो आणि आपल्याला मिळणारा प्रोडक्ट काय असतो? म्हणजे त्या सबस्टिट्यूट जो असणार आहे दुसरा एक तो दुसऱ्या पोझिशनच्या कार्बनला अटॅच होतो आणि हा आपल्याला मिळतो मेजर प्रोडक्ट. हा आहे मार्कोनिकॉफ रूल. अँटी मार्कोनिकॉफ रूल काय? तर अँटी मार्कोनिकॉफ रूल कधी येतो? तर जेव्हा तुमच्या रिएक्शन सिस्टीम मध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड जेव्हा असेल तेव्हा काय होतो? अँटी मार्कोनिकॉफ रूल तयार होतो. काय होतो? तेव्हा अँटी मार्कोनिकॉफ रूल अटॅच तयार होतो. मग अँटी मार्कोनिकॉफ रूल काय? तर हा हायड्रोजन जो आहे तो मोर सबस्टिट्यूटेड कार्बनला अटॅच जेव्हा होतो त्याला म्हणायचं काय? अँटी मार्कोनिकॉफ रूल. राईट? आता हा जो प्रोडक्ट आहे मायनर प्रोडक्ट तो अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार आहे आणि हा जो आहे तो मेजर प्रोडक्ट तो कधी आहे? मार्कोनिकॉफ रूल नुसार जो आहे. ह्या रिएक्शन सिस्टीम मध्ये जर मी हायड्रोजन पेरॉक्साईड जर घेतलो तर मला प्रोडक्ट कोणता मिळेल? तर मार्कोनिकॉफ रूल न तुम्हाला अशा प्रकारे हा प्रोडक्ट मिळेल. दॅट इज 1-ब्रोमोप्रोपेन. का मिळेल? तर त्याचं मेकॅनिझम मी काल शिकवलं होतं. राईट? आता आपण पुढे बघायचं आहे काही रिएक्शन मध्ये रिअरेंजमेंट टाइप ऑफ प्रोडक्ट मिळतो आणि तो असतो मार्कोनिकॉफ पेक्षा अनएक्सपेक्टेड. आता बघा एक सिंपल एक्झाम्पल काय आहे बघा. सिंपल एक्झाम्पल मध्ये हा तुमचा आहे काय आहे? 3-methyl-1-butene हे नाव आहे. 3-methyl-1-butene ह्या कंपाऊंड मध्ये जर तुम्ही बघितलात तर हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. कसं आहे? दिस मॉलिक्यूल इज अनसिमेट्रिकल अल्किन. When this unsymmetrical alkene reacts with hydrogen bromide (HBr) reacts with hydrogen bromide, then according to Markovnikov's rule, the H plus is attached to the CH2 plus. राईट? मग काय मिळेल आता? CH2 प्लस आणि H तयार झाल्यानंतर तयार काय होईल? CH3 प्लस. बरोबर? आणि Br कुठे अटॅक करेल मग? तर हा 2 नंबरचा जो कार्बन आहे हा 2 नंबरच्या कार्बनला Br अटॅक करेल आणि मला मिळेल प्रोडक्ट कोणता? मग हा प्रोडक्ट मिळेल. त्याचं नाव आहे 2-bromo-2-methyl-butane. हा आहे नॉर्मल प्रोडक्ट. नॉर्मल प्रोडक्ट म्हणजे काय? अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. बट when the reaction is progress, जेव्हा ही रिएक्शन प्रोग्रेस होत असताना we will find a different product. Which different product will form? This type of different product is formed. And this different product we call unexpected product. This different product we call unexpected product. As this unexpected product कसा form? तर आणखी एक एक्झाम्पल मी घेतो. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा हा आहे 3,3-dimethyl-1-butane. 1-butane इथं ई पाहिजे ब्युटेन. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये इथं परत रिएक्शन तर तुमच्या अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल हा हायड्रोजन कुठे अटॅच व्हायला पाहिजे? तर हायड्रोजन ह्या मिथिलला अटॅच पाहिजे, CH2 ला अटॅच पाहिजे. बघा CH2 ला अटॅच होऊन CH3 फॉर्म झालाय की नाही ते? ठीक आहे. दुसरा ह्याला कोणता? हा कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज. Br चा निगेटिव्ह चार्ज कंबाईन होऊन मला मिळेल प्रोडक्ट कोणता? अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल मला हा प्रोडक्ट ऍज अ नॉर्मल प्रोडक्ट. पण हा मिळेल परत काय? मायनर प्रोडक्ट. इथं पहिला मला अनएक्सपेक्टेड प्रोडक्ट मिळेल. कोणता अनएक्सपेक्टेड प्रोडक्ट मिळेल? तर हा अनएक्सपेक्टेड प्रोडक्ट मिळेल. म्हणजेच काय? Br मायनस आहे त्या कार्बनला ज्या कार्बन डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड आहे नाहीये. परत इथे तुम्ही बघितलं तर ह्या कार्बनला केलेला आहे. पण इथं जर बघितलं कार्बन मध्ये
नाही. फॉर्म झाला of rearrangement reaction. Because of the rearrangement reaction. जो फॉर्म हे कोण दाखवते आहे सर आवाज येत नाही तुमचा. सर फॉर्म मग तुम्ही पहिले एक्झाम घेतलेला आहे त्या एक्झाम आपण हे बघा हा म्हणजे आणि 2 पोझिशन कार्बन कार्बन डबल बॉन्ड बरोबर आहे. ह्याच्यावर हा H+ अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल कुठे अटॅच होईल तर लेस सबस्टिट्यूटेड कार्बन ह्या कार्बनला अटॅच होईल. बघा इथपर्यंत तिथं अटॅच झाला की नाही CH3. मग इथल्या दोघांच्यातला हा एक बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथं काय तयार होईल ह्या कार्बनवरती तर ह्या कार्बनवरती तयार होईल पॉझिटिव्ह चार्ज. त्याला आपण म्हणायचं काय कार्बोकॅटायन. मग ह्या इंटरमिडिएट मध्ये इथून जाताना 2 रिएक्शन पाथ आहेत. एक रिएक्शन पाथ मेजर प्रोडक्ट फॉर्म करेल, दुसरी रिएक्शनचा पाथ हा मायनर प्रोडक्ट फॉर्म करेल. आता मी पहिल्यांदा दुसरा मेजर प्रोडक्ट फॉर्म साठी मी जाईल मायनर साठी. काय होईल बघा आता हा जर कार्बोकॅटायनचा तुम्ही नेचर बघितला तर हा कसा आहे प्रायमरी आहे सेकंडरी आहे टर्शरी आहे. जर CH2 असता तर प्रायमरी, CH आहे म्हणून सेकंडरी आणि फक्त C+ असता तर टर्शरी आहे. आता CH आहे म्हणून हा कसा कार्बोकॅटायन आहे सेकंडरी कार्बोकॅटायन. मग सेकंडरी कार्बोकॅटायन वरती हा Br- अटॅक करेल आणि मला मिळेल काय हा मार्कोनिकॉव्हच्या नियमानुसारचा मिळणारा प्रोडक्ट दॅट इज नॉर्मल प्रोडक्ट दॅट इज पण हा मायनर आहे. आता मायनर काय तर इथं जर बघितला तर ह्या कार्बनला एक हायड्रोजन आहे ऍडजसंटला. हा हायड्रोजन जर दुसऱ्यामध्ये हा 1 नंबर आणि हा 2 नंबर 1 to शिफ्ट झाला तर मला मिळतो टर्शरी कार्बोकॅटायन. मग मला सांगा स्टॅबिलिटी कोण आहे टर्शरी कार्बोकॅटायन की सेकंडरी कार्बोकॅटायन तर मोस्टली टर्शरी कार्बोकॅटायन इज मोस्ट stable than secondary carbocation and then primary carbocation. Hence, firstly, the hydride shift occurs in this mechanism. After that, tertiary carbocation will form, and this tertiary carbocation is attacked by your negative species that is Br- to form rearranged product is the major product. समजते कशी मेकॅनिझम आहे ह्याच्यामध्ये टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म होत असेल तर तो पहिल्यांदा फॉर्म होईल. प्रायमरी आणि सेकंडरी असेल तर प्रायमरी आणि सेकंडरी पैकी सेकंडरी कार्बोकॅटायन जर फॉर्म होत असेल तर सेकंडरी कार्बोकॅटायन पर्यंत फॉर्म होईल कारण की त्याची स्टॅबिलिटी प्रायमरी पेक्षा जास्त स्टेबल आहे आणि टर्शरी हा सेकंडरी कार्बोकॅटायन पेक्षा जास्त स्टेबल आहे. त्यामुळे मला हा प्रोडक्ट मिळेल आणि ह्याला म्हणायचं आहे रिअरेंज प्रोडक्ट ऍज मेजर प्रोडक्ट. हे करून दिलेलं मेकॅनिझम तर व्हिटमोरनं सजेस्ट केलेलं. त्याच्यानंतर आता आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहे ज्याच्यामध्ये आपण पहिले एक्झाम्पल बघणार आहे ऍडिशन ऑफ हॅलोजन. आता आपण आधी बघितलेलं आहे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये ऍडिशन ऑफ हॅलोजन म्हणजे काय किंवा त्याला आपण काय म्हणतो कोणती रिएक्शन म्हणतो तर त्याला आपण रिएक्शन म्हणतो हॅलोजनेशन. काय मेकॅनिझम तर ऍडिशन ऑफ हॅलोजन म्हणजे जो तुमचा H2 मॉलिक्यूल आहे त्याची ऍडिशन करायची आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये. मग काय होतं ह्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये जो एक पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि 2 सिग्मा बॉन्ड फॉर्म होतात दॅट इज ऍडिशन रिएक्शन. मग ते 2 सिग्मा बॉन्ड फॉर्म होतील ते कुणावरती फॉर्म होतील तर ते फॉर्म होतील तुमच्या हॅलोजन कंपाऊंड वरती तुमचा H2 मॉलिक्यूल वरती आणि आपल्याला मिळेल काय व्हिसिनल डाय हॅलाइड. आपल्याला मिळेल काय व्हिसिनल डाय हॅलाइड. मग H2 म्हणजे कोणता मॉलिक्यूल तुम्हाला माहित आहे क्लोरीन माहित आहे ब्रोमीन माहित आहे आयोडीन माहित आहे फ्लोरीन माहित आहे एक्सेट्रा. अजून 2-3 हॅलोजन ऍटम आहेत पण ते रेअर हॅलोजन ऍटम. मग ह्याची रिएक्शन आपण केली समजा क्लोरीन वरती तर मला इथं व्हिसिनल डाय हॅलाइड म्हणजे इथं मला क्लोरीन मिळतील किंवा जर ब्रोमीन घेतलं तर मला ब्रोमीन मिळेल, आयोडीन घेतलं तर मला आयोडीन मिळेल, फ्लोरीन घेतलं तर मला फ्लोरीन मिळेल. मग हा जो पाथ आहे त्या पाथ मध्ये मला आणखी तुम्हाला सांगायचं वाटतंय की रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किन. रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किन जर तुम्ही कम्पेअर केला जर अनसबस्टिट्युटेड अल्किन जर असेल म्हणजे कोणत्याही पोझिशनला सबस्टिट्यूशन नसेल तर त्याची रिएक्टिव्हिटी फार कमी असते.
जर मी हा CH2 मधला एक हायड्रोजन काढून टाकलो आणि तिथे मी अल्किल ग्रुप लावलो तर त्याची रिएक्टिव्हिटी थोडीशी काय होती, इन्क्रीज होती. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन फास्ट होता, म्हणजे रिएक्शनला जो टाइम लागतो तो कमी लागत जातो. त्याच्यानंतर ह्यात आणखी हा एक हायड्रोजन काढून टाकलो मी आणि दुसरा एक R ग्रुप जोडला तर मला आणखी रेट ऑफ रिएक्शन काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. आता ह्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं नाहीये की हा रिएक्शनचं प्रोडक्ट फास्ट होईल आणि ह्याचा कमी होईल का, तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. तर ह्याच्यामध्ये जे काही तुमचे R ग्रुप आहेत कार्बनला अटॅच, हे R ग्रुप ह्या कार्बनचा जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते आपल्याकडे खेचून घेतात, दॅट इज विथड्रॉन करतात. विथड्रॉन केल्यामुळे हा कार्बन आणि कार्बन मधला जो काही बॉन्ड असणार आहे, जो इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी जी असणार आहे ती काय होणार आहे, अगदी जास्त असणार आहे. त्यामुळे हा मॉलिक्यूल ह्या मॉलिक्यूल पेक्षा फास्ट रिॲक्ट होतो आणि हा मॉलिक्यूल ह्या मॉलिक्यूल पेक्षा फास्ट रिॲक्ट होतो. आलं लक्षात? आता आपण एक एक्झाम्पल बघूया ह्याची मेकॅनिझम कशी होती. आता सुरुवातीला आपण घेणार आहे काय, तुमचा अल्किन घेणार आहे आणि हा अल्किन रिएक्ट करणार आहे कुणावरती, तर तुमच्या ब्रोमिनवरती रिएक्ट करणार आहे, तुमच्या ब्रोमिनवर रिएक्ट करणार आहे. मग ब्रोमिनचं नेचर कसं आहे, Br2 बरोबर. ब्रोमिन म्हणजे गॅस आहे, Br2, Br बॉन्ड Br. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन शेअरिंग जे असतात ते इक्वल शेअरिंग असतात. म्हणजे तुम्ही दोघं भाऊ सख्खे भाऊ असणार आहे, संपत्ती तुमच्यामध्ये इक्वली डिवाइड होणार आहे, बरोबर. पण हा जो पाय इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, हा जो पाय इलेक्ट्रॉन क्लाउड, आता पाय इलेक्ट्रॉन क्लाउड कुठं असणार आहे, तर हा जो तुमचा कार्बन कार्बन मध्ये जो काही तुमचा डबल बॉन्ड आहे तो पाय इलेक्ट्रॉन क्लाउडच्या मध्ये जेव्हा हा ब्रोमिन येईल तेव्हा काय होतं की ह्या ब्रोमिनचं थोडंसं काय होईल, चार्ज सेपरेशन व्हायला लागेल. एक ब्रोमिन पार्शली पॉझिटिव्ह सापडेल आणि दुसरा ब्रोमिन पार्शली निगेटिव्ह. कधी, जेव्हा ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये एखादा अल्किन येईल किंवा अल्काइन येईल तेव्हा, अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. मग पाय इलेक्ट्रॉन क्लाउड जर आला की पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आणि पार्शली निगेटिव्ह चार्ज तयार होतील ब्रोमिनवरती. मग हा ब्रोमिन आणि तुमचा अल्किन हे दोन्ही रिएक्ट होऊन आपल्याला एक पाय कॉम्प्लेक्स मिळेल. कोणता कॉम्प्लेक्स, पाय कॉम्प्लेक्स. पाय कॉम्प्लेक्स म्हणजे काय, हा जो कार्बन कार्बनचा जो काही डबल बॉन्ड आहे हा ब्रोमिन वरती एक बॉन्ड फॉर्मेशन करायला, बॉन्ड तयार करायला पॉसिबल, म्हणजे बॉन्ड फॉर्म करायला प्रयत्न करणार आहे आणि त्याला म्हणणार आहे आपण काय, पाय कॉम्प्लेक्स. हा पाय कॉम्प्लेक्स हायली लेस स्टेबल असतो किंवा अनस्टेबल असतो. हा पाय कॉम्प्लेक्स काय करतो, हा ऍडजस्टंटचा जो काही कार्बन आहे हा तुमचा पाय कॉम्प्लेक्स, हा पाय कॉम्प्लेक्स, हा कार्बन आणि हा कार्बन काय करतात, ह्या ब्रोमिनला दोन्ही बाजूनं इक्वली खेचून घेतात, इक्वली अट्रॅक्ट करतात. मग इक्वली अट्रॅक्ट केल्यामुळे काय होतो, साहजिकच हा ब्रोमिनचा बॉन्ड आणि खालचा ब्रोमिनचा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज हा ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यानंतर इथं मला 3 मेंबर्ड सायक्लिक ब्रोमोनियम आयन फॉर्म होतो. काय होईल आपल्याला, 3 मेंबर्ड सायक्लिक ब्रोमोनियम आयन आणि एक Br- हा निघून जाईल. मग हा जो सायक्लिक ब्रोमोनियम आयन जो आहे चौथ्या स्टेप मध्ये, ही रिंग 3 मेंबर रिंग तुम्हाला माहित आहे चांगली स्टेरिक स्ट्रेन असते त्यामुळे अनस्टेबल असतो आणि त्यात ब्रोमिन ऍटम असल्यामुळे हायली स्ट्रेन आणि त्यामुळे हायली अनस्टेबल. मग हा ब्रेक होण्यासाठी ह्या एखाद्या कार्बन वरती एखाद्या न्यूक्लियोफाईलचा अटॅक झाला पाहिजे. त्यासाठी हा जो Br- जो रिमेनिंग होता तो काय करतो, त्या कार्बनला फ्रॉम बॅक साइड अटॅक करतो, फ्रॉम बॅक साइड अटॅक. आणि हा मॉलिक्यूल काय होतो, तुमचा निघून जातो. म्हणजे ब्रोमिन हा डायव्हॅलेंट जो आहे तो मोनोव्हॅलेंट हा मोस्ट स्टेबल आहे, डायव्हॅलेंट ब्रोमिन असंच नाही. त्यामुळे ब्रोमिन हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे स्टॅबिलिटी अक्वायर करतो. पण मिळणारा जो काही प्रोडक्ट असतो हा प्रोडक्ट असतो ट्रान्स. कधी पण ब्रोमिनेशन होतं कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये तर आपल्याला प्रोडक्ट जो मिळतो तो काय मिळतो, ऑलवेज ट्रान्स मिळतो, कधीच तीच मिळत नाहीये. दिस इज दी लक्षात ठेवण्यासाठी स्टेप आहे. दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट ऑफ bromination or halogenation of alkene. We always got trans as the major product. Then next one is hydration reaction. आता तुम्हाला माहित आहे हायड्रेशन रिएक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि वॉटरचं नेचर कसं आहे, एम्फोटेरिक नेचर आहे. म्हणजे एम्फोटेरिक नेचर म्हणजे काय,
कधी ऍसिड म्हणून ऍक्ट होतो पण कधी बेस म्हणून ऍक्ट होतो. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये अटॅक होत असताना आपल्याला तो ऍसिड म्हणून पाहिजे. तर ऍसिड म्हणून पाहिजे असणार आहे, त्यासाठी आपण पाण्याला ऍसिड मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडं काय करावं लागेल, 1-2 ड्रॉप किंवा त्याला थोडंसं ऍसिडिक करावं लागेल. मग ऍसिडिक करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं 1-2 ड्रॉप डायल्यूट H2SO4 किंवा HCl किंवा हायड्रोजन H3PO4 हे आपल्याला ऍड करावं लागेल, जेणेकरून ते जे काही वॉटर आहे त्याचं नेचर थोडं काय होईल, ऍसिडिक होईल. मग ह्याची रिएक्शन मी तर तुमच्या स्क्रीनवरती दिसत असणार आहे बघा. हा तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड HOH म्हणजे H2O आणि इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड कॅटालाइट. समजा हा H प्लस नसेल तर रिएक्शन मे बी प्रोग्रेस बट रिक्वायर्ड लार्ज रिएक्शन टाइम. मग आपल्याला मिळेल काय, हा H एक कार्बनला अटॅच होईल आणि दुसरा OH एक कार्बनला अटॅच होईल. मग एखाद्या सिस्टीम मध्ये OH चं इंट्रोडक्शन झालं तर त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, अल्कोहोल म्हणतो. त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, अल्कोहोल म्हणतो. जेव्हा आपण कार्बन कार्बन डबल बॉन्डचा किंवा अल्किनचा हायड्रेशन रिएक्शन करतो तर मला प्रोडक्ट मिळतो कोणता, वॉटर, सॉरी मला प्रोडक्ट मिळतो अल्कोहोल ऍज दी प्रोडक्ट. मग आता बघूया रिएक्शन मेकॅनिझम कशी होईल. हा CH2CH2 सिमेट्रिकल अल्किन आहे, मला मिळेल इथिल अल्कोहोल. हा तुमचा अनसिमेट्रिकल अल्कोहोल आहे. मग अनसिमेट्रिकल अल्कोहोल असताना हा हायड्रोजन कुठे अटॅच झाला पाहिजे, ऍज पर मार्कोनिकॉफ रूल लेस सबस्टिट्यूटेड कार्बन, त्यामुळे इथं अटॅच होईल आणि मला मिळेल काय, 2 प्रोपॅनॉल ऍज दी मेजर प्रोडक्ट. आता मी तुम्हाला मेकॅनिझम दाखवतो, ही मेकॅनिझम कशी जाते. हा तुमचा 1 प्रोपीन आहे बरोबर, रिक्वायरमेंट आहे H प्लस, तुम्हाला H प्लस प्रोव्हाइड करणार आहे तुमचा ऍसिड. H प्लस काय करेल, हा तुमचा पाय कॉम्प्लेक्स तयार करेल आणि हा H प्लस ला ऍब्सॉर्ब करेल आणि आपल्याला मिळेल कार्बोकॅटायन. आपल्याला मिळेल काय, कार्बोकॅटायन. आता हा जो कार्बोकॅटायन आहे तो कसा आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, तिथं रिएलिन कोणतीही होणार नाहीये, तर सेकंडरी कार्बोकॅटायन. मग हा सेकंडरी कार्बोकॅटायन जेव्हा तुमच्या वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा काय होईल, हा ऑक्सिजन लोन पेअर असतात त्याच्यावरती निगेटिव्ह स्पेसिस असतो, तो पॉझिटिव्ह स्पेसिस कार्बोकॅटायन वरती अटॅक करेल आणि मला मिळेल काय, अशा प्रकारचा कंपाऊंड. आता हा राहिला काय, ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये डबल, ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये एक बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती झाली, 3, आणि तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते, 2. त्यामुळे त्यातला एक हायड्रोजन हा रिमूव्ह झाला पाहिजे. त्यामुळे हा हायड्रोजन लॉस होतो, त्याला आपण म्हणतो काय, लॉस ऑफ प्रोटॉन. पण हा प्रोटॉन स्वतःहून लॉस होत नाही, तर त्याला काय करावं लागतो, कोणीतरी त्याला कॅप्चर करावं लागतो, कोणीतरी त्याला अब्स्ट्रॅक्ट करावं लागतो. जो तुमच्या रिएक्शन सिस्टीम मध्ये जो तुम्ही ऍसिड घेतला होता त्याचा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठे आहे, तर तो निगेटिव्ह पार्ट हा H ला कॅप्चर करतो आणि आपल्याला मिळतो काय, दिस इज दी प्रोडक्ट, that is isopropyl alcohol as the product. This is hydration reaction. Then next one reaction is that is halohydrin reaction or halohydrin formation type of reaction. आता त्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे, हायपोहॅलस ऍसिड HOX. आता HOX च्या ठिकाणी आपण समजा Cl घ्यायचं, HOCl. मग आता HOCl that is हायपोफ्लोरस ऍसिड कसं सिंथेसाइज करायचं आहे, हायपोफ्लोरस ऍसिड. तर हायपोफ्लोरस ऍसिड आपल्याला जर सिंथेसाइज करायचं असेल तर HCl घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं वॉटर ऍड करा. वॉटर आणि HCl कॉन्ट्रॅक्ट केला किंवा तुमचं जे डायल्युटेड HCl जे असतं ते ऍक्च्युली हायपोफ्लोरस ऍसिड असतं, नॉट हायड्रोक्लोरिक ऍसिड. जे प्युअर फॉर्म मध्ये आहे ते तुमचं HCl असतं आणि जे तुमच्या बॉटलमध्ये असतं ते काय असतं, हायपोहॅलस ऍसिड. मग हायपोहॅलस ऍसिड तुम्ही सिंथेसिस केलेला आहे त्याची ऍडिशन कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये कशी होईल, तर हा तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि तुमचा HOX. ह्या HOX मध्ये तुमचा एक OH आणि X हा बॉन्ड ब्रेक होऊन जिथं जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तिथं अटॅच होईल. आता इथे जर तुम्ही बघितलात तर CH2CH2 आणि HOCl म्हणजे हा सिमेट्रिकल अल्किन आहे. हा HOCl कोणत्याही कार्बनला अटॅच केला तरी आपला प्रोडक्ट मिळणारा हा सेमच असणार आहे, दॅट इज इथायलिन फ्लोरोहायड्रेट. पण अनसिमेट्रिकल अल्किन असताना HO आणि Br हे कुठं अटॅच होतील कायम, तर इथं लक्षात ठेवायचं आहे,
जो तुमचा Br असणार आहे Br तो तुमचा लेस सबस्टिट्यूटेड कार्बन असणार आहे ऍज पर मार्कोनिकॉस रूल. का असणार आहे तर आपण इनिशियली इथं HOBr घेणार नाही आहे, तर इनिशियली आपण घेणार आहे Br2. हे मी तुम्हाला मेकॅनिझम मध्ये सांगणार आहे. जर बघायचं Br2 घ्या किंवा क्लोरीन घ्या, दोन्हीची मेकॅनिझम ही सेमच असते, फक्त नोटेशन वेगवेगळं असणार आहे. तर मेकॅनिझम मध्ये जी पहिली स्टेप आहे, पहिल्या स्टेप मध्ये आपण हॅलोजन ऍड करणार आहे अल्किन बरोबर, म्हणजे क्लोरीन ऍड करणार आहे ह्या तुमच्या अनसिमेट्रिकल अल्किनवर. मग काय होईल, हा क्लोरीन तुम्हाला माहित आहे क्लोरीन क्लोरीन जेव्हा पाय इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणजे पाय बॉन्डच्या सानिध्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा काय होईल, हा क्लोरीन क्लोज मधला बॉन्ड पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आणि पार्शली निगेटिव्ह चार्ज तयार होईल. मग जो तुमचा CH2 असणार आहे तो काय करेल, तुम्हाला त्या क्लोरीन मधल्या पॉझिटिव्ह चार्जला ऑक्युपाय करेल आणि मला CH2Cl फॉर्म होईल. मग राहिला काय, हा CH जो आहे हा कार्बोकॅटायन तयार करेल आणि हा कार्बोकॅटायन वरती अटॅक कोण करेल, तुमचा निगेटिव्ह स्पेसिस. पण ह्या रिएक्शन मेकॅनिझम मध्ये तुम्ही घेतलेला आहे वॉटर. का तर वॉटर आणि तुमचा वॉटर आणि क्लोरीन किंवा वॉटर आणि Cl जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा मी काय म्हटलो, हायपोक्लोरिक ऍसिड तयार होईल. मग इथं क्लोरीनचे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते अगदी लेस आहे, कारण की मी तो वॉटर जे घेणार आहे ते एक्सेस अमाऊंट मध्ये घेणार आहे. त्यामुळे एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर घेतल्यामुळे काय होईल, मला रिएक्टिव्हिटी वॉटरची इन्क्रीज होईल ऍज कम्पेअर्ड विथ Cl-. जर मी वॉटर घेतलं नसतो तर मला काय मिळालं असता, क्लोरिनेशन प्रोडक्ट मिळालं असतं, हॅलोजिनेशन प्रोडक्ट मिळाला असता. पण मी वॉटर घेतल्यामुळे आता काय होईल, हा तुमचा वॉटर क्लोरीन निगेटिव्ह रिएक्ट न होता हा क्लोरीन ऑक्सिजनचे लोन पेअर हा कार्बन वरती रिएक्ट होईल आणि मला अशा प्रकारे प्रोडक्ट मिळेल दॅट इज इंटरमिडिएट. आणि जो तुमचा इंटरमिडिएट मध्ये जे शेवटच्या स्टेप मध्ये प्रोटॉन लॉस होतो तर तुमचा हा जो Cl- रिमेनिंग होता हा Cl- तिथला प्रोटॉन काढून घेतो आणि मला मिळतो काय, दिस टाइप ऑफ क्लोरोहायड्रिन डेरिव्हेटिव्ह. दिस इज दी रिएक्शन. पुढची रिएक्शन आहे 1,2 डायल फॉर्मेशन. काय 1,2 डायल फॉर्मेशन कधी फॉर्म होईल आपल्याला, हायड्रॉक्सिलेशन. म्हणजे एक हायड्रॉक्सिलेशन रिएक्शन म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डचा 1,2 डायल मध्ये, अल्कोहोलला आपण अल्कोहोल म्हणतो राईट, जर 2 OH ग्रुप असतील तर त्याला म्हणायचं आहे डायॉल. जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्किनचं कन्व्हर्जन आपण डायल मध्ये कन्वर्ट केलं तर मला मिळेल काय, ग्लायकॉल ऍज दी प्रोडक्ट. मग कसं कन्वर्ट होईल ग्लायकॉल मध्ये, तर फर्स्टली आपल्याकडे आहे आमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड दॅट इज अल्किन. हा अल्किन वॉटर अँड हिअर इन ब्रॅकेट ऑक्सिजन दाखवले बघा. हा ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन म्हणजे कोण आहे, तर तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ऑक्सिडायझिंग एजंट आपण कोणता घेऊ शकतो, तर ऑक्सिडायझिंग एजंट आपण घेऊ शकतो KMnO4 घेऊ शकतो किंवा K2Cr2O7 घेऊ शकतो किंवा ऑस्मियम टेट्रॉक्साइड सुद्धा घेऊ शकतो. आता ही जी मी मेकॅनिझम दाखवणार आहे ही मेकॅनिझम तुम्ही MSc पार्ट फर्स्ट पासून करत आलेला आहात. कोणती रिएक्शन, ऑर्गॅनिक स्पॉटिंग मध्ये, तर डायल्यूट KMnO4 ची टेस्ट घेताय बघा तुम्ही. डायल्यूट KMnO4 मध्ये तुम्ही KMnO4 ची रिएक्शन केल्यानंतर जर KMnO4 कलर निघून गेला तर त्याला आपण म्हणतो काय, डिकलरेशन. त्याला आपण काय म्हणतो, डिकलरेशन. आणि डिकलरेशन निघून जातो ह्याचाच अर्थ काय की तुमच्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि जर तुमच्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड नसेल तर त्याला तुम्ही म्हणताय काय, नो डिकलरेशन. म्हणजे KMnO4 ऍज इट इज, त्यामुळे त्याला म्हणायचं नो डिकलरेशन. आता हे मी परत पुढे सांगणार आहे रिएक्शन मध्ये डिकलरेशन कधी होतं आणि नो डिकलरेशन कधी होतं आणि कसं होतं. तर मी तुम्हाला पाच मध्ये जर रिएक्शन मध्ये ह्याच्यामध्ये सांगतोय हायड्रोक्सिलेशन रिएक्शन मध्ये, समजा तुमचा हा जो अल्किन असणार आहे हा अल्किन इन प्रेझेन्स ऑफ aqueous KMnO4, in presence of aqueous KMnO4 react with this alkene, then 1,2 dihydroxyethane that is ethylene glycol will form takes place. हा इथायलिन ग्लायकॉल फॉर्म होतो, कधी फॉर्म होतो, जर तुमच्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर. आणि हा कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल
तरच KNO4 रिएक्ट होतो. जर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर KNO4 रिएक्ट होत नाही. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून KNO4 रिएक्ट होतो आणि मला प्रोडक्ट मिळतो काय 1,2-डायहायड्रॉक्सी इथेन. मग आता याची मेकॅनिझम बघूया एक एक्झाम्पल घेऊन. इथं मी मेकॅनिझम घेतलेलं आहे. दिस इज युअर प्रोपीन. हे प्रोपीन मी इथं घेतलेलं आहे आणि त्याला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतलेलं आहे. CH3CH डबल बॉन्ड CH आणि त्यात कार्बन अटॅच हायड्रोजन म्हणजे इथं CH2 नेचर आहे बरोबर. आणि हा तुमचा KMnO4 चं स्ट्रक्चर पोटॅशियम परमॅंगनेट तुम्ही बघितलं असणार आहे. व्हायोलेट कलरचं सोल्युशन असतं. आता काय होतं बघा ह्या ऑक्सिजनकडे निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह चार्ज मी तुम्हाला हे दाखवतो म्हणजे लक्षात येईल. स्पॉटलाइट हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा मॅंगनीज वरती बॉन्ड फॉर्म करेल. त्यामुळे मॅंगनीजची काय ऑक्सिजन स्टेट आहे ती इन्क्रीज होईल. त्यामुळे त्याला एक बॉन्ड ब्रेक करावा लागेल. त्यामुळे तो बॉन्ड कुठला ब्रेक करेल हा बॉन्ड ब्रेक करेल आणि ऑक्सिजनकडे निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज काय करेल हा इलेक्ट्रोडेफिशियंट कार्बनकडे अटॅक करेल आणि ह्या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये एक बॉन्ड फॉर्म होईल. मग ह्या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड फॉर्म व्हायचा असेल तर कार्बनची व्हॅलेन्सी बनणार आहे 5. त्यामुळे तो काय होईल ह्याच्याकडे एक निगेटिव्ह चार्ज शिफ्ट करेल आणि हा निगेटिव्ह चार्ज ज्याला आपण म्हणणार आहे कार्बॅनियन तो काय करेल परत ह्या कार्बनवरती अटॅक करेल आणि हा मॅग्नेटची सॅटिस्फाय करेल व्हॅलेन्सी. अशा प्रकारे मला हा एक सायक्लिक इंटरमिडिएट मिळेल. हा मॅग्नेटचा सायक्लिक इंटरमिडिएट. आणि तुमच्या रिएक्शन सिस्टम मध्ये तुम्ही पाणी घेताय जे KNO4 सोल्युशन जे भरून ठेवलेलं आहे ह्याच्यावरती टेबलवरती रिएजंटच्या टेबलवरती ते कशात केलं असतं KNO4 पाण्यात केलेलं असतं दॅट इज हायड्रोलिसिस. आणि हा हायड्रोलिसिस केलं की हा बॉन्ड आणि हा बॉन्ड ब्रेक होईल आणि मला प्रोडक्ट मिळेल लाईक दिस. दाखवतो मी. मला अशा प्रकारे हा प्रोडक्ट फॉर्म कर CH3CH CH2OH that is this product propylene glycol. This is the hydroxylation reaction. आता इथं थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जे तुम्ही तुमच्या लॅब मध्ये प्रॅक्टिकल करत असताना बघितलेलं आहे. काय मेकॅनिझम त्यामध्ये होतं तर तुम्ही काय करताय कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का नाही हे चेक करण्यासाठी KMnO4 ची टेस्ट बघतोय. काय करतो KMnO4 स्वतःचा एक रंग आहे त्याला. कोणता कलर आहे व्हायोलेट कलर. जर KMnO4 कंझ्युम झाला त्या रिएक्शन सिस्टीम मध्ये तर त्यापासून कंझ्युम झाला म्हणजे काय ग्लायकॉल फॉर्म करतो. तर ह्याचा अर्थ काय तुमच्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. जर ग्लायकॉल फॉर्म करत नसेल तुमच्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही आहे. त्यामुळे KMnO4 ऍज इट इज अनरिएक्टेड राहतो. अनरिएक्टेड राहतो म्हणजेच काय KMnO4 जो व्हायोलेट कलर आहे तो मेंटेन करतो. त्या मेंटेन करणाऱ्या स्टेप आपण म्हणतो काय डिकलरेशन. नो डिकलरेशन. त्यामुळे त्याला आपण म्हणतो काय डिकलरेशन असेल तर कंपाऊंड मध्ये अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे आपण प्रेझेंट आहे असं म्हणतोय. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड ह्याला आपण म्हणतो अनसॅच्युरेटेड. आणि जर नो डिकलरेशन असेल तर सॅच्युरेटेड कंपाऊंड प्रेझेंट आहे असं आपण तुम्हाला मी म्हणजे कोणी असताना शिकवलेलं असतं प्रॅक्टिकल. काही वेळेला ऑस्मियम टेट्रॉक्साइड सुद्धा आपण यूज करू शकतो. आपण मी रिएजंट शिकवला होता त्यात ऑस्मियम टेट्रॉक्साइड होता तो सुद्धा आपल्याला 1,2-डायल करण्यासाठी यूज केला जातो. पण ऑस्मियम टेट्रॉक्साइड हा खूप महाग आहे. ऑस्मियम हायली टॉक्सिक आहे. त्यामुळे आपण ऑस्मियम टेट्रॉक्साइड हा लॅब कंडिशनला आपल्या BSc लेवलला किंवा MSc लेवलला यूज नाही करू शकत. ठीक आहे. आपण KMnO4 यूज करू शकतो. आता ह्या अनुषंगाने मला आणखी सांगावं वाटतं की आपण BR2 वॉटर फेस बघतो. ब्रोमिनचा कलर कसा आहे तर ब्रोमिन वॉटरचा कलर ब्राऊन आहे तुम्ही बघितला असणार. तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये जर ब्रोमिनची रिएक्शन केलं तर आपल्याला हा मगाचा जो मी तुम्हाला पहिली स्टेप शिकवलं होतं तो प्रोडक्ट आपल्याला फॉर्म होईल. कोणता हा प्रोडक्ट फॉर्म होईल दॅट इज विसिनल डायब्रोमाइड. हा विसिनल डायब्रोमाइड फॉर्म होतो ह्याचा अर्थ काय होईल ब्रोमिनचा कलर निघून जाईल म्हणजे काय होईल डिकलरेशन. मग डिकलरेशन येतो ह्याचा अर्थ आहे तुमच्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे आणि जर ब्रोमिन जर तुमचे कार्बन कार्बन डबल बॉन्ड नसेल तर ब्रोमिन त्याच्यावरती रिॲक्ट होणार नाहीये. ब्रोमिन फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड किंवा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ह्याच्यावरतीच रिॲक्ट होतो. आणि ह्याच्यावरती हा जर फंक्शनल ग्रुप असेल तुमच्या कंपाऊंड मध्ये तर
आपल्याला त्यानुसार प्रोडक्ट मिळतो, अदरवाईज आपल्याला तो प्रोडक्ट मिळत नाही. जर प्रोडक्ट मिळाला तर डिकलरेशन ऑब्झर्व होईल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे असं म्हणू शकता. आणि जर मिळाला नाही तर आपण त्याला म्हणायचं आहे नो डिकलरेशन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो. आता अजून 3 मिनिटं आहेत. 3 मिनिटांमध्ये ही रिएक्शन आपण कम्प्लीट करू शकतो. परत हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. आता हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऍडिशन ऑफ BH3 टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड, देन वी कॅन फॉर्म इझिली अल्कोहोल. आपण ह्याच्यापासून अल्कोहोल बनवू शकतो. कसं बनवू शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. हा बोरेन जो आहे BH3, मी रिपीट परत करणार आहे उद्याला, कारण की वेळ कदाचित हे शिकवत असताना संपून जाईल, तर मी तेव्हा परत रिपीट करतो. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी आता एक्सप्लेन करतो. हा जो BH3 आहे हा न्यूट्रल असतो सिंगल असताना, पण तुम्हाला इनॉर्डिक मध्ये प्रॉन शिकवले असतील की हा BH3 सिंगल असत नाही, तर तो डायमर फॉर्म मध्ये असतो. आणि डायमर फॉर्म म्हणजे कोणता, B2H6. हा B2H6 काय करतो, तर हा B2H6 अल्किन वरती रिएक्ट होतो. ह्यातला एक हायड्रोजन जो आहे हा ह्या कार्बनला डोनेट करतो आणि उरलेला स्पेसिस निगेटिव्ह स्पेसिस BH2 मायनस हा ह्या कार्बनवरती बॉन्ड फॉर्म करतो आणि मला मिळेल काय, मोनो अल्किल बोरेन. आता हा मोनो अल्किल बोरेन एकदा का फॉर्म झाला की याची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होती. याची रिएक्टिव्हिटी व्हेरी स्लो असते इथं, पण एकदा का हा फॉर्म झाला की याची रिएक्टिव्हिटी फास्ट होती. आणि हा फास्ट झाल्यानंतर जोपर्यंत ह्या बोरॉनला अटॅच हायड्रोजन आहेत तोपर्यंत हा रिएक्ट होत राहतो. फॉर एक्झाम्पल हा तुमचा रिएक्शन RCH डबल बॉन्ड CH2 BH3 वरती अटॅक झाला की मला मिळतो काय, ह्यातला एक हायड्रोजन हा कार्बनला अटॅच, म्हणजे RCH2 CH2 आणि BH2 मायनस हा कार्बनला अटॅच. मग हा जो पहिल्या स्टेप मध्ये तयार झाला होता ह्याची रिएक्टिव्हिटी दुसऱ्या अल्किनवरती रिएक्ट होताना फास्ट होती. आणि ती कशी फास्ट होती, R परत CH डबल बॉन्ड CH2 आहे, त्यातला एक जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन हा कार्बनला देतो आणि तो करतो काय CH2, आणि उरला काय हा CH2 ला अटॅच हा तुमचा बोरॉन युनिट BH मायनस, आणि मला मिळेल काय, अशा प्रकारे ट्वाइस द मॉलिक्युल्स ऑफ BH. हा जो दुसऱ्या स्टेप मध्ये फॉर्म झाला याची रिएक्टिव्हिटी आणखी फास्ट होती पहिल्या पेक्षा, आणि मला परत तिसऱ्या युनिट वरती हा रिएक्ट होईल आणि मला मिळेल काय, ट्राय अल्किल बोरेन. Once this trialkyl borane form, after that it will oxidize in presence of hydrogen peroxide. हायड्रोजन पेरॉक्साईड घेतलं की हा बोरॉन ऍटम निघून जाईल आणि मला मिळेल काय, 3 molecules ऑफ दिस अल्कोहोल. आणि आपल्याला हा जो प्रोडक्ट मिळतो हा प्रोडक्ट मिळतो अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. का, तर आपल्याला माहित आहे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, हा हायड्रोजन पेरॉक्साईड आपल्याला कोणता प्रोडक्ट फॉर्म देतो, होतो हायड्रोजन अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल, बरोबर. आणि जर समजा इथं आपण ऍसिडिक ऍसिड घेतलं तर आपल्याला मिळतो अल्केन, आणि अल्केन मिळताना हा मिळतो आपल्याला कशाला, ऍज पर आवर मार्कोनिकॉफ रूल. दिस इज द रिएक्शन. हा मी परत रिपीट करतो आणि इथं आपला टाइम संपत आलेला आहे. उद्याच्या लेक्चरची टायमिंग 10 वाजता असणार, 10 वाजता, आणि त्याच्यानंतर कदाचित जर संवाद घेणार असेल तर 11 वाजता लेक्चर असेल. ठीक आहे.